आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। शारदीय नवरात्र उत्सवाला उद्यापासून सुरू होत असल्याने पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची दुकानं बाजारपेठेत लागले। शारदीय नवरात्र उत्सवाला उद्यापासून प्रारंभ होत असल्याने शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये नवदुर्गा मंडळचे सदस्य पदाधिकारी घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य शोधण्यासाठी घेण्यासाठी बाजारात येत असतात। चोपडा शहरातील बाजारपेठेत शारदीय नवरात्र उत्सवासाठी व घटस्थापनेला लागणारे पूजेच्या साहित्यांचे दुकान लागलेले आहेत। उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या लागणारे साहित्य आणि पूजेची वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक आजपासून गर्दी करताना दिसून येत आहेत। यामुळे बाजारपेठेत रेलचेल दिसून येते आहे। हे सगळं देवीच्या उत्सवासाठी हा कार्यक्रम असतो। देवीला लागणारे आयटम म्हणजे विशेष करून चुनरी, तिच्यासोबत एक खण, देवीला शृंगार, खडीसाखर, कापूर, अगरबत्ती, धूपबत्ती वगैरे, नारळ, असं जे लागणाऱ्या वस्तू असतात त्या आपल्याकडे उपलब्ध असतात। मागणीप्रमाणे जे गिराईकाला जे लागत असेल वेळी त्यावेळी त्याप्रमाणे त्यांची पूर्तता करून देणं हे आमचे कर्तव्य आहे। भाव वगैरे वाढ झालेली का यावर्षी? असं काही नाही आहे, हे फक्त वातावरण तसं झाल्यामुळे असं वाटतंय। फक्त नारळामध्ये तेजी आहे यंदा, बाकी काही विशेष काहीच नाही। नारळामध्ये काय झालेलं आहे की आवक कमी झाली आणि ग्राहकी एक अचानक जास्त वाढली। म्हणजे गणपती उत्सव आहे, देवीचे उत्सव आहे, यामध्ये नारळाची मागणी जास्त असते, म्हणून त्या हिशोबाने नारळाचा खप जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे। त्यामुळे फक्त नारळामध्ये तेजी, बाकी असं काहीच नाही। कुठं काय नाव आहे? माझं नाव आहे सुभाष केशवलाल जैन। उद्यापासून शारदीय नवरात्रोत्सव सुरू होत आहे। आपणा सर्व नागरिकांना या निमित्ताने भाविस्कर परिवार आणि सफाई परिवाराकडून तसेच तमाम चोपडावासियांकडून नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आजच्या या दिवशी बाजारामध्ये पाहिजे तशी गर्दी खूप आहे, कारण एक आराध्य दैवत म्हणून आई भवानीकडे पाहिलं जातं आणि त्या दृष्टीने सर्व माता भगिनींचा नव्हे तर बांधवांचाही विश्वास हा आई जगदंबेवर, आई भवानीवर असतो आणि त्यामुळे आजच्या या दिवसाला, या नवरात्रोत्सवाला प्रारंभ होण्यापूर्वी बाजारात खूप साऱ्या दैवी वस्तूंची घेवाणदेवाण होत आहे। फुलं असतील, पूजेचं साहित्य असेल, हे खूप साऱ्या प्रमाणात। आणि आपल्या इथे चोपड्यामध्ये जे दुकानदार आहेत ते किफायतशीर किमतीत या वस्तू देत असतात, कारण इतर ठिकाणी वस्तूंचा भाव पाहिला असता आपल्या चोपड्यामध्ये त्या मानाने या वस्तूंची किंमत खूपच सोयीची आहे। त्याचप्रमाणे पानं असतील, फुलं असतील, सर्व काही वस्तूंची जी किंमत आहे ती अतिशय किफायतशीर असून परवडण्याजोगं आहे। म्हणून